पण आपलं लग्न झालंय सांगितल्यानंतर त्याने आपल्याला सपोर्ट केला होता ग. ते खुश होते. तुला आठवते त्या दिवशी ते म्हणाले बघ की मीरा अतिशय योग्य निर्णय घेतलेस तू, आणि अतिशय आनंदात असे निघून गेले. हो मला आठवतंय ना, मामा बोलला होता असं मला. मी सुद्धा तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते. म्हणजे माझ्या मनात हेच होतं. अगदी अगदी माझ्या मनातलं बोललात बघा तुम्ही. म्हणजे आपल्या दोघांनाही ही एकच गोष्ट बोचत होती. खरंय तुमचं. मला काय वाटतं माहितीये, मामा काय विचार करत होता, त्याला काय वाटत होतं, याचा विचार आता करून काहीच उपयोग नाहीये. आपल्याला आता काय वाटतं याचा विचार करणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? हो मी हेच म्हणणार होतो. चला कॉफी घेऊया. हो मी करते ना. नाही 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 थांबते, मी करतो कॉफी, तू फक्त ती प्यायची. हो असं काय करतं, मी आहे ना, मी करते. हा मी करतो म्हणून सांगितलं ना. तो बायकांना ना स्वातंत्र्य मिळालेलं घ्यायचं कसं तेही कळत नाही ग. माझ्या बाजूला उभी राहा, मी कशी कॉफी करतो बघ, शिकवतो मी तुला कॉफी. चला कॉफी आहे ना अशी छान पैकी उकळवायची. मग त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ ती ठेवून द्यायची. गॅस घालून टाकायचा. अच्छा. हा मग थोड्या वेळानंतर कॉफी असं जरा गरम दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायची. पण असं का? नाही म्हणजे थंड नाही का होणार ते? नाही 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 लगेच थंड होत नाही ती. आपण झाकण ठेवलेलं असतं ना, ती वाफ धरलेली असते. त्याच्यामुळे आपण प्यायला जेवढं गरम आपल्याला चालतं तेवढी राहते ती. हा आता काय नेहमी आपण कॉफी अशी करतो की सगळं दूध एकत्र उकळवतो, त्यात साखर घालतो, कॉफीची पावडर घालतो आणि झाली आपली कॉफी. ही झाली गावरान कॉफी. हा म्हणजे ज्याला अशी आवडते त्याने तशी प्यावी, पण मुस्लिम मजा नाहीये. कॉफीचे खरी चव नाहीये. ही कॉफी जी आपण बनवली आहे ही खरी कॉफी. छान मुरली ना मग चव अशी मस्त तयार होते. अच्छा. मीरा तुला माहितीये कॉफी माणसासारखी असते. माणसासारखी म्हणजे? म्हणजे माणूस कसा आधी आपण आपल्या आयुष्यात एखादा माणूस आला की आपण त्याला हळूहळू हळूहळू समजून घेतो. मग तो आपल्या समोर असा उलगडत जातो आणि मग कळतो है ना. कॉफीचं पण तसंच आहे. काय छान सुगंध येतोय कॉफीचा. कॉफी अशी मोरावी लागते ग. कशी तरी धडधड ती उकळली, पटापट दूध टाकलं आणि घ्यायला गेलं तर ती सगळी खराब होऊन जाते. तशी छान उकळली पाहिजे, मग त्याचा असा सुगंध येतो. तुला मी वेडा नाही वाटत? नाही का? म्हणजे तुला असं वाटतं की हा काय माणूस आहे, माणूस काय, नातं काय, कॉफी काय, काही बडबडतोय असं नाही ना वाटत? नाही हो, उलट तुम्ही इतके रसिक आहात हे मला माहितच नव्हतं. ते म्हणजे आपण पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा तुमचं हे असंही रूप असेल असं खरंच वाटलं नव्हतं मला. त्यासाठी नातं मुरावं लागतं कॉफी सारखं. घ्या मॅडम. थँक्यू. वा, खरंच खूप छान झाली आहे कॉफी. थँक्स. नाही पण खरंच थँक्यू. हा म्हणजे सगळ्यासाठीच. तुम्ही खूप छान हँडल केलं सगळं. नाहीतर आज त्याच्यात काय आहे,
नशीब सगळं थोडक्यात निभावलं. खरंच मला कोणामध्ये वाद होऊ द्यायचे नव्हते. या सगळ्या गोष्टी होत राहतात पण नाती तुटायला नको. परत एकदा विचारतो, तू जो माझ्याबरोबर आयुष्य काढण्याचा निर्णय घेतलायस त्याच्यामुळे तुला अपराध्यासारखं वाटतंय? अहो नाही, अजिबात नाही. आपण हे सगळं कर्तव्य म्हणून केलं आणि आता ते सगळं पार पाडतोय. हो खरंय. काय झालं, तुम्हाला काही दुसरं बोलायचं होतं का? नाही. अरे हो, खरं उद्या आपल्याला तिकडे जायला हवं ना? हो, उद्या मावशी जाणार आहे ना, तिला निरोप द्यायला हवा. मी जाऊन येते एकटी. तुम्हाला याची खरंच काही गरज नाहीये. आधीच तुमचा बराच वेळ गेला या सगळ्यात. तुम्ही तुमची कामं आवरा. चालेल का? हो नक्कीच चालेल. ठीक आहे, मग उद्या मी सगळी कामं संपवतो. बरं, कॉफी खरंच खूप छान झाली होती. आज बरं वाटलं मला. छान झोप लागेल. मलाही आज खूप छान. हे सगळं आवरायला पाहिजे. मी करते ना. हा? हो मी करते. बरं, मी जाऊ झोपायला. हो. बघ, काहीतरी सांगायचं राहिलं. काही हवं होतं का? नाही, काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी. नाही आता आठवत मला काहीच. मग आठवलं की बोलेन उद्या. हा, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अरे दादा, याची काही गरज नव्हती. गरज आहे म्हणून देत नाहीये, मला वाटलं म्हणून देतोय. घे. अरे पण मला होणार नाही. असं कसं नाही होणार? हा काय तुझ्याच मापाचा आहे. आणि असंही मावशी तुझ्यासाठी मोठा शर्ट घेतात. हा परफेक्ट येईल तुला. घे. पण दादा तू का खर्च केलास? काही खर्च बिर्च झाला नाहीये. मग तू घे, चुपचाप घे. दादा नको, राहू दे. अथर्व आता आगाऊपणा करू नकोस. मोठा भाऊ आहे मी तुझा. अरे कधीतरी ऐक मोठ्या भावाचं. घे, चल घे. सॉरी आदित्य, मी हा असा निर्णय घेतला. सॉरी, पण माझा नाईलाज होता राजा. खरंच काका मी समजू शकतो. पाया पडतो. सुखी सुखी. तुम्ही नका काळजी करू काका, सगळं ठीक होईल. नाही होणार, सगळं ठीक होणार. फक्त मला जाणवतं की मला थोडं खंबीर व्हायला पाहिजे. काका अथर्वला राहू दे ना इथेच. आम्हाला खूप सवय झाली एकमेकांची. आणि तो गेला तर घर खूप रिकामा रिकामा वाटेल मला. अरे तो येत जाईल ना इथं अधून मधून. त्याचं कॉलेज इथंच तर आहे जवळ, नाही का रे? नाही म्हणूनच तर म्हंटल त्याला उलट इथून जास्त बरं पडेल ना. मी एक काम करतो, माझी काही पुस्तकं इथे ठेवतो. म्हणजे कसं येता जाताना ओझं नको ना. आणि त्या निमित्ताने तुला इथे येत राहता येईल. मीही येत जाईन तुझी आठवण आली की. खूप मिस करेन मी तुम्हाला काका. मी सुद्धा खूप मिस करेन रे तुला. इनफॅक्ट सगळ्यातच.
खूप बरं वाटलं तू इथं आलास, का चांगल्या तऱ्हेने राहिलास, एवढं सगळं सोसूनही स्वतःला सावरलंस, खूप बरं वाटलं. असाच राहा. काका तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी असू दे. अरे तू असणार, नेहमी असणार. चल आवरायला हवं, निघायचं ना. घरात काय चाललंय हे सगळं सगळं असं होईल वाटलं नव्हतं मला. झालंय ना आता. तुझे पैसे नीट मोजून घे बाई, नाही तर म्हणशील मावशीने कमी दिले, मावशीने फसवलं, लबाड आहे मावशी. मावशी तू असं का बोलतेयस? अगं आपला प्लॅन फसला म्हणून काय झालं? मावशी तुला जो त्रास होतोय ना त्याचा मी बदला घेणार आहे. कसला बदला आणि कसलं काय? राहतं घर सोडून जायची वेळ आली आणि तू आपले खायला पुलावच बनवत बस. खाली पुलाव नाही मावशी, मी अजूनही गिव्हअप केला नाही. अगं मी आता नवीन प्लॅन करणार आणि मला त्यासाठी तुझी गरज पडणारच ना. ए बाई, मला ना आता यात काही रस नाहीये. करायला गेली एक आणि झालं भलतच. मला जरा शांत राहू दे. मावशी हे तू बोलतेस, तूच मला आधार दिला होतास ना ग. विसरलीस? आपली टीम भारी होती आणि आहे. कसली टीम आणि कसलं काय, झाली ना ऑल आउट. तुझी एक प्लेअर अजूनही आहे रिंगणात आणि आता मी लढणार आणि आपणच जिंकणार. नाही बाई, मला हे असलं काही करायचं नाही. आणि तुलाही विनंती, जास्त शहाणपणा करायला जाऊ नकोस. हे सगळं तुम्हाला आधीच सांगितलं असतं ना तर ही वेळ आधीच नसती. असो, नेक्स्ट टाइम बघूया. आता नेक्स्ट टाइम आता आपण कासवाच्या गतीने जायचं. तुला ना मावशी आता फक्त एक छोटस काम करायचंय. तू खूप नाराज आहे असं सतत मीराताईला वाटायला हवं. त्यानं काय होईल? तुला तुला हे घर परत हवंय ना? हो. पण मी सांगतेय तसं कर ना. ठीक आहे, बघू. अरे चला चला आवरा पटकन. अथर्व, कमू, किती वेळ लावताय? अरे काय अथर्व, अरे किती, आई कुठे? ती येते. किती काका तुम्हाला तिकडे काही मदत लागली तर मला नक्की सांगा. तुला नाही सांगणार तर अजून कोणाला सांगणार आदित्य? पण तू काळजी करू नको राजा, तिकडे सगळं सेट आहे. काय आहे, माझ्या ऑफिस मधल्या मित्राचंच घर आहे. तो म्हणाला आणखी कोणाला द्यायचं तर तुम्ही राहा, आणि जवळच आहे इथं, लांब नाही. चला निघायचं. या, आपलीच वाट बघत होतो. चला. मी मीरेची वाट बघत होते, म्हटलं जाता जाता तरी निरोप द्यायला येईल. आता तिने निरोप दिल्याशिवाय तू हलणार नाहीयेस का इथून? कामात गुंतली असेल. हे काय निघालात तुम्ही लगेच? हो, थांबून काय करायचं? काय वेगळं घडणार आहे का आमच्या आयुष्यात? चला. मावशी असं काय करतेस? बस तू, बस बस. असं कसं जाऊ देईन मी तुला? मी रे, आता हे सगळं कशाला काढलंस तू? उगाच नको असलं काही. ऐक काका माझं. असं काय करता? रिकाम्या हाती कशी जाऊ देऊ मी मावशीला? नाही, पण मला नाही एवढं आवडलं. म्हणजे खरं तर काही गरज नाहीये ना याची. गरज नाही कशी, आणि कशाची गरज आहे कशाची नाही ते मला ठरवू द्या. शांत राहा. पण खरंच गरज नाहीये. पाया पडते मावशी. नाही नाही, राहू दे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.
आणि हो, यांनी निरोप दिलाय सगळ्यांना, प्रत्येक सणाला तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी यायचंच आहे. कळलं का मावशी? बोलवलंच तर येऊ. आपण यायला मूर्ख नाही होता मी. चला. रे तू काळजी करू नकोस, आम्ही घेऊ. पण तसंही अथर्व मधून मधून येत जाणारच, त्याचं कॉलेज इथंच तर आहे जवळ. असं काय बोलतात, तसंही येऊ दे त्याला. परफेक्ट टोमणा मारलायस तू. मीरा ताईला असंच वाटत राहायला हवं, असंच सुरू ठेव. रे मी येत आहे. तसंही तिकडं मला करमणार नाहीच आहे. आणि हो, इथे मधुरा आणि आदित्य दोघेच असतील. अधून मधून येत जा, म्हणजे त्यांनाही आधार वाटेल. मिरे तू नको काळजी करू, येत राहील. चल निघू आम्ही. हा, तो टेम्पोवाला कधीपासून हॉर्न वाजवतोय. अथर्व चला बाळा, चला, चला. चल चल मधुरा, चल ताई. काळजी घ्या रे. हो हो. चल मावशी. राहू दे. अगं तुला कशाला त्रास उगाच? मावशी त्रास कसला आलाय त्यात, दे ना. माझं ओझं उचलायला मी समर्थ आहे. उगाच कोणाचे उपकार नको मला. असं का बोलतेस मावशी? अशीच आहे मी. आणि खाली निरोप वगैरे द्यायला याची काहीच गरज नाहीये. चल ग मधुरा. हे सगळं काय चाललंय? तू गेलास आणि काहीतरी भलतच घडून बसलाय बघ. तो मला सोडून गेल्यामुळे इतकी मोठी पोकळी निर्माण झाली आहे ना, ती कशी भरून काढू हे माझं मलाच कळत नाहीये रे. खूप आधार होता तुझा मला आणि मधुराला. आता खूप एकटे पडलोय रे आम्ही, खूप एकटे पडलोय. आता रडून काय उपयोग? मामा असताना त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी केल्या असत्या तर ही वेळच आली नसती. म्हणजे तुला खरंच काही कळत नाही किंवा माहित नाही असं उगाच दाखवू नकोस. हा, आता मधुरा, जे बोलायचं ना ते स्पष्ट बोल. अशी कोणती गोष्ट आहे का की जी मामाच्या मनाप्रमाणे केली नाहीये मी? खरंच ऐकायचंय तुला? हो, ऐकायचंय मला. बोल. मामाला असं वाटत होतं की तू आदित्यशीच लग्न करशील, पण तू तर जाऊ दे. पुढे काही बोलून मला कोणाला दुखवायचं नाहीये आता. तू चुकलीयस. मामाच्या आत्म्याला ना कधीच शांती मिळणार नाही.